ज्ञेयाचं वर्णन झालं आहे बरं. अगोदर क्षेत्राचं वर्णन केलं, पुढे ज्ञानाचं, पुढे अज्ञानाचं. आता कोणतं? ज्ञेय नाम परमात्मा. तेव्हा परमात्म्याची व्याप्ती कशी आहे? बहिरंतच भूतानाम अचरम चरमयुज. तेव्हा आत बाहेर सर्व भूतांना व्यापून अचरम चरमयुज. अजर म्हणजे जड, चर म्हणजे चेतन. खांब कसा आहे? मुंगी, मुंगी का चेतन आहे सांगतात. चेतना चेतन बिदात कुठस्थात नकृता नाही. मुंगीमध्ये अंतःकरण आहे, अंतःकरणामध्ये आभास असतो. ज्याला अंतःकरण नसून आभास असतो त्याला चेतन म्हणायचं. ज्याला अंतःकरणच नाही म्हणून आभास नाही म्हणून त्याला जड म्हणायचं. खांबाला चेतन अंतःकरण आहे का? तुम्हाला आम्हाला अंतःकरण म्हणजे अंतःकरणम, बरं. जे आतलं सर्व ज्ञान ज्याला समजते त्याला अंतःकरण म्हणायचं. आहे का नाही? खांबाला कुठं काही कळतं का? आहे का नाही? धक्का मारून आला तरी काम काही रागावं लागत. आणि तुम्हाला थोडा धक्का दिलेला बरं. सभ्य प्रकरणात आहे ना कोणाच्या पंचदशीच्या. जड कशाला म्हणायचं, चेतन कशाला म्हणायचं? म्हणून चरम चरम ऐवजा जडातही सुद्धा परमात्म्याची व्याप्ती आहे आणि जीवामध्ये सुद्धा परमात्म्याची काय व्याप्ती आहे. म्हणून ते कसं आहे, सूक्ष्मत्वाद विज्ञेय. ते इंद्रियांना गोचर होऊ शकत नाही, जरा सूक्ष्म समजणार. इंद्रियांना गोचर समजतं ना. हे पहा, खांब दिसतो आपल्याला तर आपल्या इंद्रियाचा काय होतं? साखर दिसतो, इंद्रियाचा विषय होतच आहे. साखरेमधली जी गोडी कशी आहे? सूक्ष्म आहे. इंद्रियाला विषय होते का? डोळ्याला दिसते. काही काही ठिकाणी असतं ना, चहा करायला जातात ते पाळं असते, साखर हे पांढरे, मिठाई काय असते. साखरेचं पाळं येण्याच्या ऐवजी कोणतं पाळं येतं? आणि त्यात चहामध्ये काय टाकलं जाते? आणि ते जावई मला चहा दिला जातो कोणाला? जेव्हा जावई भावाला चहा घेऊन कोण गेले? ते ठकू गेले. ते बरं का, जावई भावाने तो चहा जिभेला लागता बरोबर फेकून देतो. साखर आहे का मीठ आहे? माझा भेद का निर्माण झाला? साखर कशी आहे? पांढरी. मिठाई कसं आहे? डोळ्यानं दिसते काय? मिठामधला खारटपणा सूक्ष्म आहे, साखरेमधला गोडपणा काय? मग सूक्ष्मत्वात अविज्ञेयम. ब्रह्म कसं आहे? जे सूक्ष्म पदार्थ असे त्याच्या सूक्ष्मत्वाच्या पलीकडचं आहे का? पुन्हा कसं आहे? अविज्ञेय म्हणजे जाणण्याला कठीण आहे. दूरस्थ शांती घ्यायचे असतात त्याला दूरही म्हणता येत नाही, त्याला काय म्हणता येत नाही, जवळ का म्हणता येत नाही, त्याला आपलं स्वरूपच आहे. बरं, दूर का म्हणायचं नाही का? सर्व या सृष्टी पदार्थाला जवळ दूर या सर्व पदार्थाला व्यापन कोणाची व्याप्ती आहे? ते श्लोकाचा अर्थ. जे चराचर होता माझी असे पंडसुद्धा नानावन्य उष्णता भेदे जायची. चराचर होता सर्व चरप्राणी आचार प्राणी या सर्वामध्ये व्यापन जे असते नानावन्य उष्णता भेदे जायची. अनेक ठिणग्या आहे उष्णतेच्या. त्या अनेक ठिणग्यामध्ये दाहकता कशी असते? असे अग्नीच्या ठिकाणी दोन धर्म आहे, एक प्रकाश आणि उष्णता.
कुठे उष्णताच प्रकट होते, प्रकाश प्रकट होत नाही. पाण्यामध्ये उष्णता प्रकट होते, प्रकाश नाही. लाकडामध्ये उष्णता येईन पुन्हा काय. अविनाश भावे जी सूक्ष्म तसे आगवे, व्यापून असे जाणावे. म्हणून त्याचं स्वरूपाने कसं आहे ते, त्याचा कर्तव्य म्हटलं तरी त्याचा काय होऊ शकत नाही. आपलं जे शरीर आहे त्या पाठीमागे 3 प्रकारचे नाश लागलेले आहे, नाही का. आपण जाता जाता एखाद्या पाठशाळेला बसलेला असतो, बाबा बसलेला जरा अटकायला तर राम बोलबाई कोणता ना स्वभाव. रस्त्यानं चालला आणि पाठीमागून कारने धडक दिली, तिथं पडला. घरी नेण्याच्या लायकीचाच नाही लाखो. राम बोलबाई कोणता नाश आहे का. नावेत बसून चाललेला होता कुठे, आणि ते नाव उलटली. जो खाली गेला तो वर आला. मग कुठे बंगल्यात नेण्याच्या लायकीचा राहिला का मसनात. कोणता आश्रय, नाव आश्रय होते ना. नावच बुडाली तर कसा काय. ब्रह्मतत्व हे कसं आहे, अविनाश. अविनाश देयेन सर्वविधम. अविनाश भावी म्हणजे सूक्ष्म तसे आगवे. सर्व याचे यावत पदार्थामध्ये अत्यंत सूक्ष्म जसं आकाश सर्व पदार्थामध्ये काय व्यापून आहे, दिसतं का ते. आणि तो आकाश हे सुद्धा नवतचं माझी खेळीला पाहिजे. भगवंताच्या याच्यामध्ये हे आकाश लपंडाव खेळत असतं. म्हणजे आकाशापेक्षा किती सूक्ष्म आहे सांगता येत. व्यापुणे असे जाणावे ते ज्ञेय इथं. जे एक हाती बाहेर एक जवळ धरी, एक वाचवणी परी दुजी नाही. एकच एक आहे. मग एकच एक असल्यामुळे हात आहे आणि बाहेर आहे म्हणता येत नाही का. जर ज्याची व्यक्ती बाहेर नसती तर व्यापून आहे असं म्हणतात. असं बरं आत नसतं तर बाहेर आहे असं म्हणतात. त्याला आताही म्हणता येत नाही, त्याला काय म्हणता येते. ते भगवान श्रीकृष्णाचे आहे ना, त्या गवळणी विचार करतात. म्हणलं चोरी झाली, चोर चिरला कसा, असं नाही का. मग ते परमात्म्यावर हात घेण्याकरता सगळ्या गवळणी मग ते यशोदेच्या जवळ जातात, घराणी बिराणी सांगतात. मग ते परमात्मा गवळणी काय सांगतात. हा म्हटलं अरे कृष्ण तर चोरी केली असं म्हणतात. हे म्हणलं आई तूच सांग मी चोरी कसं करील. रात्री म्हणला कोणाजवळ झोपत असतो, त्यांना विचारा चोरी केव्हा होते, रात्री होते का दिवसा होते. म्हणलं रात्री होते की. भगवान म्हणायला लागले, म्हणलं रात्री तुला सोडून जात असतो का मी कुठे. आहे का नाही. लग्न जर लागली तर तुला सोडून जात नाही, तिथंच कार्यक्रम बरं का. मग त्यांना विचारा चोरी होतीच, मग दार उघडे ठेवलं का. नाही म्हणलं तर मोठे मोठे कुलपुला होते, एक एक कुलूसून एक एक माणूस होते. मग दार जर बंद आहे तर मी जातो. अरे वा, चोर शिवण्याकरता काहीतरी काय असावं लागत असं, दार तर असावं लागतं. म्हणजे दार तर सगळे काय आहे, मी आत कसा जाईल बरं. मग यशोदेला सुद्धा काय वाटते, विनाकारण तुम्ही आमच्या मुलावर काय घेता, आळ घेता. उद्योग नाही, धंदा नाही चालला. मग ते गावडे त्यांना सर्व याचा अर्थ ज्ञान असतं. ते म्हणले बघ यशोदे, तुला आणखी तुझ्या हाताला धरलेलं लहानसं पोर दिसते, एवढंच आहे असं समजू. म्हटलं त्याला आतमध्ये शिरण्याची काही आवश्यकता नाही. ते जसं बाहेर आहे तसं कुठं आहे, आतही आहे. आतही आहे असं नव्हे, सर्व पदार्थाला व्यापून कसं आहे, ओरलेलं आहे. याचं ज्ञान कोणाला होतं. यशोदाचं पोर असून तुला काय नव्हतं, गवळणीला काय होतं
ह्या जाण वेदगर्भेच्या श्रुती. वेदा उपनिषद आहे ना, ते उपनिषद म्हणजेच गवळणी. तात्पर्य परमात्मा व्याप्ती कशी आहे सांगते वेळी हा विचारी सांगितलेला आहे. याला एक दृष्टांत देऊन सांगतात. क्षीरसागर समुद्र असतो, त्याच्यामध्ये आपल्या वाटेला जो समुद्र आलेला आहे ना, तो सगळा खारा समुद्र आहे का? कधी त्याचं गोड पाणी आहे का? पण इतरांच्या वाटेला गेलेला जो समुद्र आहे, क्षीरसागराची गोडी. आणि माझी बहु असे थडी आहे थोडी, म्हणून अमृताचा सागर आहे. साखरेमध्ये गोडी अलीकडे जास्त आहे आणि पलीकडे कमी असं सांगता येतं. त्याप्रमाणे आणि नाही परवडी पूर्ण जगा. कारण ब्रह्मतत्व जे असं आहे त्याला कोणताच परिच्छेद लागू शकत नाही. त्याला पूर्ण असं म्हटलं जातं. ओम पूर्णमद पूर्णमिदम. एखाद्या नदीला धाव आहे, 2 थड्या आहे. समुद्राला थडी नाही, धावही नाही, म्हणून त्याला पूर्ण असं म्हणायचं. स्वेदाची प्रवृत्ती वेगळा लयपती जयाची अनुस्थिती कोमली नाही. स्वेदाच्या प्रकृती, अंडाच्या जाराच्या, स्वेदाच्या उद्बीज असे 4 खाणी आहेत. त्या 4 खाणीमधून हे सगळे भूत निर्माण होत असतात. सर्व भूतामध्ये त्याची व्याप्ती आहे. हत्तीच्या शरीरामध्ये कोणाची व्याप्ती आहे? परमात्म्याची. तर मुंगीच्या शरीरामध्ये कोणाची व्याप्ती आहे का? मुंगी म्हणजे केवढाचा प्राणी असतो. सगळ्यात लहानात लहान प्राणी म्हणजे कोण? आणि मोठ्यातला मोठा प्राणी म्हणजे हे भेटवतीस केवढा तरी. ते मोठ्या जंगलामध्ये राहतात. हे किरकोळ जंगलामध्ये हत्ती काय होत नाही. त्याला हत्तीला विचारलं, म्हणला किरकोळ जंगलामध्ये तुम्ही का? म्हणला एवढा कमी समजता का मला? दृष्टांत संपला की. हे पण टिळकाचं नाव आलेलं आहे इथं. शेवटी मुख्य आहे महाराष्ट्रामध्ये येऊन गेलेले आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर महाराष्ट्रात झाले. महात्मा गांधी गुजरातमध्ये आहे. म्हणून तर नरेंद्र मोदीला अभिमान आहे. तोही कुठला आहे? तक्रार करताना लोक म्हणले काही प्रकल्प आले तर कुठे घेऊन जातो हा आहे काय? जाऊ द्या. ते दृष्टांत आलं म्हणून श्रोते मुख्य टिळक हा. श्रोते म्हणजे श्रोत्यामध्ये जे मुख्य आहे म्हणून त्याला काय म्हणतात? मध्ये स्वराज्य मिळालं. स्वराज्याचा ज्ञान करून देणारा कोण कारणीभूत झालं? त्याच्यात ज्ञान जाते. अरे माशाला आपण कशामध्ये गुंतलेलो? जाळ्यात गुंतलेला. याचा काय पाहिजे? खुशाला आनंदात असतो. आणि तो ढिवराचा काढला की संपला. मग माशाला जसं ज्ञान असावं लागलं तसे पारतंत्र्यात असलेले आपण आनंदात होतो. पण होतो कशात? आणि तरीसुद्धा शहाणपणा आहे का मूर्खपणा आहे? मग कोणी शिकवलं हे? टिळकाने. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध काय? पहिला नारा कोणाचा होता? आणि त्या टिळकाशी आणि जोग महाराजशी मित्रत्वाचा संबंध होता. टिळकांचे मित्र कोण? जोग महाराज. जोग महाराजचे मित्र कोण? एकाने धर्मकारण शिकवलं, एकाने राजकारण. कोणी शिकवलं? धर्मकारण महाराज. माझी बिंबवणी आणि नभेदेजी चंद्रका असते ना, अनेक डबके असतात. आकाशातला चंद्र आपल्याला असं वाटते प्रत्येक डब्यात आहे. एका हे असतात ना आपले
मग खरोखरच आकाशातले चंद्र 10-5 आहे का एकच आहे? का कोडी एके उसी एकाची गोडी. कोट्यामध्ये ऊसाचे पेर जरी असले, त्या पेरामध्ये असलेली जी गोडी असते त्या गोडीमध्ये मात्र भेद नाही. आणि ते तुकडे केले म्हणजे काय होते? ऊसाचे सरळ ऊस लावते का खाण्यामध्ये का तुकडे करून लावा लागते? सरळ सरळ ऊस जातो का कुठे? कारखान्यामध्ये. तिथं का तुकडे करत असते का? आली गाडी की अविभक्तम विभक्तेषु विभक्तम विभक्तस्थितम भूतभर्तृ तज्ज्ञेयं वशिष्णु प्रभु विष्णुच. अविभक्तम विभक्तेषु आकाश एकच आहे, पण अनेक जर घट जर लागले तर त्याच्यामुळे आकाश प्रत्येक घटामध्ये आपल्याला वेगळं वेगळं दिसतं. आकाश वेगळे वेगळे आहे का घट वेगळे वेगळे आहे? आणि त्या घटाच्या उपाधीमुळे आकाशावर त्या वेगळेपणाचा काय येतो? आरोप येतो. त्याप्रमाणे भूतभर्तृ ज्ञेयं ग्रशिष्णु प्रभो विष्णुच. भूतभर्तृ ज्ञेय कृष्ण या सर्वांचं पोषण कोणामुळे होत असे? परमात्म्यामुळे. उत्पत्ती, पुढे स्थिती आणि पुढे ही दारासारखी काय असते? प्राणी मात्र जरी निर्माण केला, जेवणाला आमंत्रण दिलं तर अगोदर जेवणाची काय करावं लागते? अरे कशाचं आमंत्रण दिलं त्याच्या अगोदर कशी सोय पाहिजे? अरे पकवानाची पाहिजे ना. पकवानच नाही जेवायला आमंत्रण दिलं जमत असतं का? मग अगोदर पकवान तयार करावं लागते. मग तसं अगोदर त्याच्या जगण्याची स्थिती करावी लागते आणि नंतर मग प्राणी. अगोदर मासा का अगोदर पाणी? मासा निर्माण केला, पाणी नाही जगेल का तो? अगोदर कोण निर्माण करायचं? नंतर अगोदर दूध, नंतर बाळा दुधा कोण? बाळाची स्त्रीवरती भाकड गाय कुठे दूध देत असते का? मग ही सर्व व्यवस्था कोणाला करावी लागते? ईश्वर. जो ही सगळी व्यवस्था करतो त्याला काय म्हणायचं? जीवाला घालण्याच्या अगोदर त्याच्या जगण्याची काय करतो? स्तुती करत असतो. त्याला भरतृ असं म्हणायचं. ग्रशिष्णूच्या प्रभू विष्णूच्या. ग्रशिष्णू म्हणजे सृष्टी जशीच्या तशी काय मिळाली तर काय होईल? मला काय करायचं? म्हणजे राहण्याच्या अगोदर घराची तयारी करत असतो. आणि सृष्टीमधली माणसं जर आणखी ऊस तोडलाच नाही तर दुसरा ऊस पीक घेता येईल का? माझा मग पहिला तोडायचा आणि दुसरा वाढवायचा, पुन्हा दुसरा तोडायचा, पुन्हा पहिली सृष्टी राम बोलो बाई. सृष्टीची धारा जशीच्या पहिली पानं येतात, दुसरी येतात, दुसरी गेली. आता आहे ना पानं क्षेत्र पहिल्यामध्ये सगळे वसंत ऋतू येत असतो. दृष्टांत देऊन आणि सांगता हा नाही का त्याला ग्रशिष्णू असं म्हणतात. आणि प्रभा विष्णूचं उत्पन्नही करणारा कोण? परमात्मा. त्याचं पालन पोषण करणार आहे आणि शेवटी लय करणारे. अनेक भूत जाती जे आहे एक व्याप्ती विश्वकार्य समाधी कारण आहे का? सर्व भूतामध्ये ज्याची व्याप्ती आहे विश्वकार्य समाधी. हे बुद्धिमान शुद्ध बुद्धीचे अर्जुना, हे विश्वामध्ये उत्पत्ती स्थिती लय याचा कोणीतरी करणारा करता काय केला पाहिजे? म्हणून हा आकार जेथोनी दया आधार आणि कल्लोळा सागर दयापरी. म्हणून हा भूताकार हा जो सगळा आणखी जगद्रूपी विस्तार दिसतो त्याला आधार कोण आहे? जगदाधार परमात्मा.
द्वारे जप्त केला की जो आधार नामरूपात बुद्धी जाणे तो पार शुद्ध पार, जो आनंद सत्य विभू नामरूप कोणावर राहते. जे थोडे तुझ्या आधार आणि कल्लोळा सागरची यापरी ज्या अर्थी लाटा दिसतात त्याला आधार कोण आहे. पाणी नसेल लाट त्याला काही अस्तित्व आहे का. तसा एक परमात्मा जर खेरीज केला तर श्रुतीमध्ये बाल्यादी ध्वनी वैशी कथा एकची जैसी तैसे आधी स्थिती ग्रासी अखंड जय. बाल्यादी ध्वनी वैशी शरीर म्हटल्यानंतर बालपण, पुढे तरुणपण, पुढे म्हातारपण आणि पुढे राम बरोबर वर्धत आहे अपक्ष येते. हे सगळं लावायचं आपलं. काया एकची जायची आणि तैसे आधी स्थिती ग्रासी अखंड आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणताही भेद नाही बरं का. ठीक आधी स्थिती आणि ग्रासी अखंड आहे. शरीर म्हटल्यानंतर ज्या उत्पत्तीच्या वेळेला काही नाही. ज्यावेळेला जन्माला येत असते ते किती किलो पोर असते. आपण त्याच्या गर्भोपनिषद आहे का त्याच्यामध्ये. मग ते काया जशीच्या तशी राहत असते का पुढे तरुणपणामध्ये आल्यानंतर बालपणामध्ये काय त्याला घ्यावं लागते असं उचलून. आणि तरुणपणामध्ये आपल्यालाच उचललं. म्हणजे शरीरामध्ये जसा परिणाम होत असतो पण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणताही परिणाम होऊ शकत नाही. शरीर म्हटल्यानंतर जायते वर्धते परिणामते अपक्षयते आणि पुढे विनश्यते असे 6 प्रकार लागलेले आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी 6ही प्रकाराला जे आदर्श आहे त्याला ब्रह्म म्हणायचं. त्याला काय म्हणायचं असं अखंड स्वरूपाचं आहे. सायं प्राप्त मध्यान्ह होता जाता दिनमान जैसे का गगन पालटे ना. आकाश असते आकाशामध्ये नाही का. आता यावेळेला काय आहे तर आहे यावेळेला 12 वाजता 1 वाजता माध्यान्ह असते आणि पुढे 6-7च्या वेळेला काय असते अंधकार. सायं प्राप्त मध्यान्ह होता जाता दिनमान. पण नाही का रात्री जरी असलं घेतलं तरी नाही काही ज्याच्या ठिकाणी या सर्व स्थिती दिसतात ते तत्व मात्र किती आहे एकच आहे. तत्वामध्ये कोणत्याही दिवसच बंद करतोय. जैसे का गगन पालटे ना. 3ही अवस्था जरी झाल्या रात्र असो दिवस असो किंवा माध्यान्ह असो आकाश मात्र जसंच्या ठिकाणी. आकाशाच्या ठिकाणी कोणताही धर्म. सृष्टी वेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा. स्थितीचे विष्णू नामापात्र झाले. सृष्टी वेळे प्रियोत्तमा ज्यावेळेला ही सर्व सृष्टी उत्पन्न होत असते सृष्टीच्या उत्पत्तीचं काम कोणाकडे दिलेलं आहे. पालन करण्याचं काम. अन्नापुढे उघडू का 3रा डोळा. आहे का सगळं काय भगवान शंकराचं काही वेगळंच आहे नाही तर काय. काही त्याला भेटण्याकरता जावं तर गळ्यामध्ये काय आहे माणूस दुरूनच आपला नमस्कार ते भगवान श्रीकृष्णाला पाहण्याकरता कोणाला ते जन्माला आले ना कोणाला पाहण्याकरता जाऊ दे बरं. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जन्माला आले ना कोणाकडे लहान मूल पाहण्याकरता कोणाला भगवान शंकर आहे लहान रूप पाहण्याकरता. म्हणजे लहान रूप पाहण्याकरता तर भगवान शंकर म्हटल्यानंतर हाताला कोण
गळ्यात कोण साप आणि भेट कोणाकरता का मुलाला पाहण्याकरता आले बघा, उभे राहिले लोक. बाय मैत्रिणीला असं वाटलं भिक्षा करू आहे, भिक्षा घेण्याकरता काय असलं पाहिजे. मग यशोदेला सांगितलं बाहेर मनुष्य आहे, भिक्षेकरता आलेला आहे. मग म्हणायला लागले त्याला भिक्षा दिली. काय पाहिजे ते दे. ते म्हटलं मी भिक्षेकरता आलो पण मूल पाहण्याकरता. काय आलो. मग पुन्हा वार्ता जाऊन बाहेर सांगितलं, म्हटलं ते भिक्षा घेत नाही. म्हटलं जन्माला आलेलं मूल आहे ते पाहण्याकरता आलेलं. बरं बाई यशोद म्हणायला लागले बरं आहे. म्हटलं दाखवू की मुलं त्याला. मग म्हणलं नुसतं मूल पाहायचं नाही त्याला, कोण बसले. मग काय मग कृष्णाला अंत्य कधी. म्हटलं कृष्णाला नेलं तर परत येणार. आणि त्याचा आग्रह झाला मला काही दिलं तरी मी घेणार नाही. कोणाला पाहतो कृष्णालाच पाहतो असा इतिहास आहे. मग आता काय करायचं आहे. मग ते भगवान श्रीकृष्ण रडायला लागले. ते रडणं काय होईना. ते इतकं रडायला लागले की राम बोल भाई. मग त्याच्यावर काही उपाय आहे का. काय कसं काय. म्हटलं एकच उपाय आहे. जो मनुष्य पाहण्याकरता आलेला आहे ना आणि त्याच्याजवळ रडणं बंद करण्याचा काय. आता आले पण ते नाही जावं तर पोरं जाते. बरं जावं तर काय आहे. साप आहे. पोराला कसं काय यायचं. म्हटलं मग महाराज काय घेऊन या. म्हटलं तर मी करतो मुलाला मला बघू द्या की. म्हटलं साप काय करा आवरून घ्या की. तात्पर्य मी कशाकरता सांगितलं सर्व. भगवान शंकराच्या ठिकाणी साप आहे. तो साप भगवान विष्णूची गादी आहे का. भुजगशयनम क्षमताकारम भुजग. मग शंकरापेक्षा सुद्धा सापाच्या ठिकाणी आज्ञा कोणाची आहे. मग त्या मुलाला पाहिल्यानंतर साप काय करतो दर्शन घेतो स्वतः चावतो. तर सापाला सुद्धा भगवान श्रीकृष्ण पाहण्याची काय झाली आहे इच्छा झाली आहे. तुम्हाला आम्हाला पाहण्याची इच्छा होती का. जाऊ दे कशा करताय आपलं निघाला होता. सृष्टी वेळे नाही का कोणते जैसे का गगन पाळ. सृष्टी वेळे प्रवर्तमान नाम म्हणते ब्रह्मा आणि स्थितीजय विष्णू नामापात इथं झाला होता. स्थितीजय विष्णू नामापात म्हणून सृष्टी वेळेत त्याला काय म्हणायचं ब्रह्मदेव. पालन करते वेळी विष्णू. संहार करते वेळी गुणत्रय ते निरून. गुणत्रय जेव्हा लोपे तै जे शून्य मग आकार आरपे तेव्हा त्याला काय म्हणतात. मग 2 ओव्यामध्ये नाव सांगितलेले ना. पहिली ओवी जे आहे ना सुटी वेळे पुरुषोत्तम नाम म्हणते ब्रह्मा. स्थितीचे विष्णू नामाबद्ध झाले. पालन करते वेळी विष्णू आणि मग हा आकार हरपे तेव्हा काय म्हणे पे माझा भगवान शंकर. म्हणजे तो गुणत्रय जेव्हा लोपे आहे काय उत्पत्ती स्थिती आणि त्यावेळेला काय पंचतत्व राहत असतं. सर्वाचा जरी निराश झाला तरी परमात्मा स्वरूपाच्या स्थितीचा निराश होऊ शकत. शून्य मात्र जसंच आहे. एक एक दृष्टांत. नभा ते शून्यत्व गिळून गुणत्रयात नरून शून्य जे महाशून्य श्रुती वचन संमत. नभाचे शून्यत्व गिळून आकाशही सुद्धा ज्याच्या ठिकाणी लपंडावे खेळतात. आकाशाचाही आधार कोणाला आहे परमात्म्याला आहे. आकाश तरी कोणावर स्थिर आहे गुणत्रयात. आकाश हे गुणाचं कार्य आहे. सत्वगुण रजगुणाने आहे का नाही. 3 गुणाचं काय आहे त्यातल्या त्यात कोणत्या तमगुणाचं कार्य आहे
आहे का नाही? जी चेतन सृष्टी असते सत्वगुणाचं कार्य आहे. ज्याच्या ठिकाणी काही क्रिया असते ते रजोगुणाचं कार्य आहे. आणि आहे पण ज्याच्यात कोणती क्रिया नाही वगैरे त्याला काय म्हणायचं? तमोगुणाचं कार्य आहे. आकाश हे कोणाचं कार्य आहे? तमोगुणाचं कार्य आहे. हे कोण सांगते असं? शून्य जय महाशून्य श्रुती वचन संवाद. शून्याचंही शून्य, काही नाही याचे प्रकाशन कोण करतं? हे पहा, घट आहे याचे प्रकाशन कोणी केलं? एका विद्यार्थ्याला सांगितलं, आजीबाईंनी म्हटलं बाळू इकडे जा, म्हटलं तो घट घेऊन येते. तो घट घ्यायला गेला. घट आहे हे ज्ञान कोणामुळे झालं? आणि तो येऊन आजीला सांगायला लागला त्या ठिकाणी घट नाही. त्याच्या अभावाचं ज्ञान कोणाला झालं? हे भावाभावाचे प्रकाशन कोणी केलं? घट आहे हे ज्ञान कोणामुळे झालं? ब्रह्मा. आणि घट नाही हे काय नाही समजा. अरे अभावाचे ज्ञान त्याला अनुपलब्धी प्रमाण, 6 प्रमाण आहे नाही, शब्द नाही का नाही, प्रत्यक्ष अनुमान. मग अभावाचे सुद्धा ज्ञान आहे का नाही? आजीबाई सांगितलं मला घट घेऊन ये, चष्मा घेऊन ये. ते गेलं, चष्मा नव्हता. आला सांगत, म्हणलं आजी तिथं चष्मा नाही. हे सुद्धा काय? मग ज्ञान कोणाच्या सत्तेने होते? परमात्मा. मग त्याला महाशून्य असं म्हटलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे? श्रुती वचन संवाद. श्रुती कोणाचं वर्णन करते? ब्रह्म तुम्हाला आम्हाला याच्यावरून कळत असते का श्रुतीवरून कळते? असं नाही का? सुख जे मनुष्य बुद्धीला कळत नाही त्याचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्याला वेद म्हणतात. ज्योतिषामपि तज्ज्योती तमसः परमुच्यते ज्ञानज्ञेय ज्ञानगम्य वेद. हे ब्रह्म कसं आहे? हो, ज्योतीची ज्योत आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची नाही ज्योत. तमसः परमुच्यते, अंधाराचे काय आहे ते पलीकडचं आहे. ज्ञानही तेच आहे, ज्ञेयही तेच आहे. ज्ञानामुळे जाणलं जाणारं ते सुद्धा काय आहे? तेच आहे. आणि सर्वस्व काय? इथे सर्वस्व विष्टितम, सर्व याच्या यावत पदार्थामध्ये आत बाहेर ज्याची काय आहे व्याप्ती आहे. सगळं वर्णन कोणाचं चाललेलं आहे? ब्रह्मा. आता तो ब्रह्मा तत्व समन्वयात सुंदरचं वर्णन आहे. आपलं ज्ञान थोडं कमी पडते. ब्रह्मसूत्र म्हणणे 555 सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये अथा तो ब्रह्म का म्हणलंय? ब्रह्म आहे तर दिसत नाही आहे, जन्माद्यस्य आहे. सृष्टी कोणापासून उत्पन्न होते? ब्रह्मापासून आहे का? सृष्टीला कोणतरी करतात. त्या कर्त्यामध्ये 2 प्रकार असतात. एक निमित्त कारण आणि दुसरं कोणतं? अभिन्न निमित्त उपादान कारण ब्रह्म आहे का? घट आहे, घटाचं निमित्त कारण कोण आहे? उपादान कारण कोण आहे? अरे दोन्ही असावे लागत. भिन्न भिन्न आहे. निमित्त कारण वेगळं. परमात्मा स्वरूपामध्ये अभिन्न निमित्त उपादान कारण. निमित्त कारण हे कोण आहे? परमात्मा. आणि उपादान कारण आहे कोण आहे? त्याला दृष्टांत दिलं आहे कापणीचा किडा. ते कापीन नावाचा किडा असतो. आणि ते बरोबर असं जाळं तयार करतात. हे जाळं कशाकरता तयार करतो? बरोबर किटेची यावे म्हणा. कारण असं आहे ना, उद्धाराची अक्कल नाही किड्याला, पण पोट भरण्याची अक्कल सगळ्याला आहे. तुम्हाला काय फक्त उद्धाराचीच काय नाही. आणि बरोबर तो असं जाळं बिंदू. जर जाळं आणि त्याचे मटेरियल कुठून आणते? आणि विणणार आहे कोण आहे? त्याला अभिन्न निमित्त उपादान करणं. म्हणून परमात्मा कसा आहे? अभिन्न. परमात्मा स्वरूपामध्ये असलेली माया कोण आहे? उपादान कारण. आणि आभासी रूपाने कोण आहे? निमित्त कारण. मग सृष्टीला उत्पत्ती आणि स्थिती करणारा अभिन्न निमित्त उपादान करून कोण आहे?
यच्च यावत पदार्थामुळे कोणाची व्याप्ती आहे? परमात्म्याची. आणि सृष्टी निर्माण करणार आहे कोण आहे? पोषण करणार आहे तो, ग्रास करणार आहे, नाही का? मग ते त्याला तुझ्या हे मध्ये भूतपरसृष्टीच ज्ञेयम घेतलेलं आहे. मग काय श्रुती वचन संमत, श्रुतीने संमत. ज्योतिषामपि तज्ज्योती तमसः परमुच्यते. ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम. ज्ञानही तोच, ज्ञेयही सुद्धा तोच. त्याला जाणणार आहे कोण? आणि त्याची व्याप्ती कधी आहे? सर्वस्व विष्टितम. सर्व याचे यावत परमाणूपासून सर्व असलेल्या सर्व पदार्थामध्ये आत आणि बाहेर कोणाची व्याप्ती आहे? एखादा साखरेचा खडा असतो, एकाच बाजूला गोडी असते का? सर्व बाजूने काय असते? त्याप्रमाणे अग्नीचे दीपन, चंद्राचे जीवन आणि सूर्याचे नयन देखत विजय. अग्नीचे दीपन म्हणजे अग्नीला सुद्धा चेतवणारा कोण आहे? चंद्राचे जीवन, चंद्राच्या ठिकाणी असलेला जो अमृतपणा आहे तो कोणाच्यामुळे आहे? चंद्राचे जीवन कोण आहे? परमात्मा. सूर्याचे नयन देखत विजय. सूर्य तुम्हाला आम्हाला जो प्रकाश देत असतो तेव्हा त्याच्या ठिकाणी असलेली दृष्टी कोणाच्यामुळे आहे? सूर्याच्या ठिकाणी असलेला प्रकाश सूर्याचा आहे का कोणीतरी देणार आहे? जसा देत असतो तसा काय करतो? त्या उपनिषदामध्ये एक गोष्ट आहे बा, या पंचमहाभूताला आणि याला अभिमान झालेला होता. परमात्म्याला विसरले, स्वतःलाच मोठे म्हणाला. मी आपण हे जगते, मी नसेल तर. एखादा माणूस म्हणतो ना घरी माझी मी आवतो म्हणता मला मारून घ्या. मी जाणतो तो कुत्रे काय झालं हाल खाना. एक बाई होती बा, मग ती बाई तिला त्या बाईने सांगितलं, म्हणलं आमचे यजमानाचे नेहमी म्हणत असतात आम्ही आहे म्हणून मजा मारून घ्या, नाही तर आमची गेल्या तुमचे हाल खाणार नाही. पण आपण मला नेहमी म्हणतात. मग त्या बाईने सल्ला दिले, म्हणलं ते म्हणतील ना ते मी आहे तोपर्यंत काय मारा, आणि मी गेल्यावर तुमचे हाल कोण नाही. मग तिने मंत्र दिला, म्हणू द्यावा आणि त्याला सरळ सांगा बरं का, तुम्ही नसले तरी आमचे हाल कोणी काय होईना, काय तुम्ही नसले तरी आम्ही जगू शकतो. मग ती पण आला तो यजमानाने सांगितलं मी आहे तोपर्यंत मजा मारून घ्या आणि पुढे काय होते तुझे. मग ती खमक होती, ती म्हणते तुम्ही चहा घ्या पण तुझे म्हटलं खाई नका आमचे हाल. परमात्मा तत्व आहे म्हणून हे सर्व चालतंय, आणि परमात्मा तत्व नसेल तर चालणार नाही. आहे तुम्ही आम्ही आनंदात राहू शकतो तर शासन आहे. उद्या जर शासन नसेल तर सारा चोराचं काय होईल? शासन आहे म्हणून, नाही का? हिंदुस्थानच्या 5 दिवस सैनिक आहे म्हणून तुम्ही आम्ही आनंदात आहोत, आणि सैनिक नसेल तर उद्या हिंदुस्थान. म्हणून याचं काय शासन आहे का? याचं जसं आणखी राज्यामध्ये शासन असते त्याप्रमाणे याच्यात सुद्धा काय शासन आहे. त्याचा अभिमान झाला, तसं त्या अग्नीला याला आणि त्याला सगळ्याला अभिमान झालेला. मग त्याचा अभिमान नाहीसा करण्याकरता देवाने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि रस्त्याने काय झाला चालायला लागला. मग तो अग्नी कोण? तो अग्नी बघा थोडा बाजूला होईना, काय होईना. मग त्याने सांगितलं म्हातारा मनुष्य तुम्ही बाजूला झाला पाहिजे, तो बाजूला होईना. हा म्हणले म्हातारा आहे. म्हटलं मी कोणाला आज्ञा सांगतो तुम्ही? मी अग्नी आहे आणि माझ्या मनात आलं तर सर्व जग काय करून टाकेल, जळून टाकेल. मग तो म्हातारा माणूस आहे का परमात्मा आहे? आणि कशा करता आला आहे त्याचा अभिमान जेवढा. मग तो म्हणायला लागला, म्हणलं हे बा सगळं जग जाळाल तेव्हा जाळा,
आनंदाची गोष्ट आहे. मग गवताची काडी ठेवली, गवताची काडी जाळून दाखव मला. एवढा मोठा हिंद केसरी मला एका हॉस्पिटल आलेल्या पेशंटची कुस्ती खेळण्याकरता लावलं. मला शोभतं का? ते म्हणलं ते काही नाही, ही काडी काय करून दाखव. मग अग्नी काडी जाळण्याकरता केलं. त्याची शक्ती कोणी काढून टाकली? आणि कुठं काय उड्या मारतो तरी काडी शेवटी जीवन कोणाचं आहे? परमात्मा. हे आहे, तो आहे म्हणून ते सर्व काय होते. चाले हे शरीर कोणाचे? तुझ्या सत्तेने सूर्याची चालले. म्हणून ते सर्व आपापले काय करतात? कामं करत असतात, नाही का? तात्पर्य हे सर्व चाललेलं आहे. म्हणून सूर्याचे नयन देखते जे नाही. सूर्याच्या ठिकाणी जे प्रकाश आहे तो प्रकाश कोणी दिलेला आहे? यदादित्य कथन तेजो. जयाचे नि उजेडे बरं का, तारांगण उघडे महातेज सुरवाडे राहते जे नाही. हाय परमात्मा आहे म्हणून हे तारांगण काय देतात? प्रकाश देत असतात. एक नाही का, हे तारांगण सुद्धा जिथल्या कुठे राहतात तिथल्या त्यांना कोण धरून ठेवलेलं आहे? आकाशामध्ये आहे ना धरून. कोणी धरून खाली काय येत नाही. कोणाच्या सत्तेने वर आहे? आधीचे महासूर्याचे रुडवाळे अग्नीच्या ठिकाणी असलेलं जे दाहकपणात्मा तेज आहे ते कोणाचं आहे? दोन धर्म आहे ना. अग्नीमध्ये दाहकता आहे काय, आणि पुन्हा काय? प्रकाश आहे. दोन्ही धर्म. अग्नीला हात लावता येते का? येऊ द्या जरा. कोणत्याही मंडळी कोणत्याला अग्नीचे दीपन सूर्याचे नयन जीवन. सूर्याचे नयन देखते जे रे. जयाचे तारांगण झाले. बुद्धीचे जे बुद्धी, जीवाचा आधीचे जे आधी, बुद्धीचे जे. म्हणून याला प्रारंभही कोणापासून आहे? कोणत्याही वस्तूला प्रारंभ असतो की नाही? मग जगताला प्रारंभ कोण आहे? परमात्म्यापासून आहे ना. आरंभ असावा लागतो ना. कोणत्याही वस्तूला काय पाहिजे? आणि पुढे शेवट असतं. एखादं उपकरण असलं पहिला काय? आरंभ. दुसरा कोण आहे? एक 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 दृष्टांत चाललेला आहे. म्हणून सांगितलं वृद्धीचे जे वृद्धी जो व्यापकपणा आहे तो परमात्म्याच्यामुळे आहे. आणि बुद्धीचे जे बुद्धी, जीवाचा जीव, हे सर्व बुद्धीचे जे बुद्धी आणि जीवाचा जीव नाही का, तो आहे म्हणून तर आपण जगत असतो. तो जर नसेल तर आपण जगू शकत. मनाचे मन एक प्रश्नोपनिषद आहे बा. हे मन हालचाल कोणामुळे करतं? केनो प्रेषितम मना. मतलब मन तर जड आहे की हालचाल कसं काय करतं? या ठिकाणी संकल्प वगैरे. एखादा लोखंड असते ना, ते जड स्वरूप ते हालचाल करत असते. आणि लोहचुंबक धरला तर अशी सुई ठेवा तर मी लोहचुंबक से उड्या मारते काय मारते लोहचुंबक असते. त्याच्यानंतर जरा एक हिरा होता बघा. आणि तो हिरा घन मारले तरी फुटत नाही. ऐरणीवर ठेवला, घन मारले, आणि तो हिरा कुठं गेला? आता काढायचा कसा गेला? तो हिरा घनाने फुटत नाही म्हणून त्याला हिरा म्हणतात. पुष्कळ प्रयत्न केला, घनात शिरलेला हिरा काय करता येणार नाही. बुद्धिमान मनुष्य होता. तुम्ही सांगितलं म्हणलं असा किती प्रयत्न केला, तो शिरलेला हिरा आता काय निघू शकत नाही.
मग त्याने सांगितलं, म्हणलं लोहचुंबक आहे का? तो लोहचुंबक आणा की म्हटलं काय. आणि तो लोहचुंबक आतमध्ये शिरलेला हिरा होता ना, असं दुरूनच त्याला दाखवला. कोणाला? त्या हिऱ्याला दाखवला. काय दाखवला? लोहचुंबक. लोहचुंबक दाखवता, स्पर्श नाही. नुसता काय करायचा, वरच ठेवला बा, असं दाखवा. त्या लोहचुंबकाला पाहते टुनकन उडी मारली. कोणी मग हिऱ्याच्या ठिकाणी जी चेतन शक्ती निर्माण झाली, कोणामुळे? ते याच्यामुळे. म्हणजे हा चेतन आहे सगळे. काय आहे? आणि काम कोणामुळे करते? महाभूतान्य अहंकार बुद्धिरव्यवेक इंद्रियाणी रसिकांचे इच्छा देश सुखम दुःखम संघ चेतना चलन मिलन. परमात्मा आहे म्हणून सर्व काय हे व्यवहार चालू आहे. परमात्मा तत्व काढला तर सगळे व्यवहार काय होतील. म्हणजे एक 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 दृष्टांत आहे, सिद्धांतच आहे. कानाचे कान, वाचेची, हे सगळे इंद्रिय आपापली जे कामं करतात आहे चकमनाच्या सत्तेमुळे. तुकोबारांनी एकच सांगितलं, चाले हे शरीर पायाचे, बाकी सगळे इंद्रिय आपापले कामं करतात. कोणाच्या सत्ते? कोण बोलविते? प्राणाचा प्राण गतीचे क्रियेचे करणे पण जयाचे नाही. म्हणजे सर्व प्राणाचा प्राण गतीचे. आपला जो प्राण आहे तो प्राण आपण कार्य करत असतो. कोणाच्यामुळे? सर कोणाची तरी सत्ता काय केली पाहिजे. क्रियेचे करते पण जयाचे नाही. जी क्रिया होत असते ते उगीच जडाच्या ठिकाणी क्रिया नाही का. लोखंडाच्या ठिकाणी हालचालपणा झाला, कोणाच्यामुळे? लोहचुंबका. आकार जेणे आकारे, विस्तार जेणे विस्तारे, संहार जेव्हा संहारे. हे जे सर्व आकाराला दिसत असतं याला मूळ कारण कोण आहे? त्याला उपजीव्य असं म्हणत असतात. जसं पाणी असते, सर्व रानामध्ये आणखी झाडाला पानं दिसतात, फुलं दिसतात, फळं दिसतात. याला उपजीव्य कोण आहे? पाणी आहे. पाणी जर नसेल तर ना पानही दिसणार नाही, फुलंही नाही, फळंही नाही. या सर्वाला कोण कारणीभूत आहे? पाणी. पाणी ते मग त्याला जीवन म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं? माणसाला अन्न नाही मिळालं तरी चालेल, परंतु प्राणाचा धर्म जो आहे त्याला काय मिळालं पाहिजे? पाणी. तहान कशाने जात असते? जेवण केल्याने का? कशाने जात? आकार जेणे आकारे, विस्तार जेणे विस्तारे, संहार जेणे संहारे. हे सर्व उत्पत्ती दिसते, विस्तारा प्राप्त झालेले असते. आमचा संहार ज्याचा द्वारा होत असतात. अर्जुनात ते ब्रह्मतत्व आहे असं समज. मेदिनीचे मेदिनीत पाणी पिऊन असे पाणी. तेजाला दिवे लवणी जेणे. मेदिनीचे मेदिनीची उपजीव्य म्हणजे त्याच्यातलं जे मूळ तत्व असतं त्या मूळ तत्वामुळे सर्व क्रिया होत असते. मेदिनी जे मेदिनी, पृथ्वीच्या ठिकाणी जो स्थिरपणा आलेला आहे तो कोणामुळे? आकाशे सर्वत्र बसावे, वाव केला हवे, समुद्री पृथ्वी आपत्ती व्हावी, हे सर्व लावायचं. तेजा दिवे लावणी. अंजने तेज, तेजाच्या ठिकाणी असलेला तेज परमात्मा स्वरूप आहे. जो वायूचा श्वासोश्वास, गगनाचा अवकाश आणि असो आगवाची आवाज आवाज जेणे. जो वायूचा श्वासोश्वास, वायूसुद्धा तुझे असंच नाही का. वायू जे काही चलनवलन करत असतो कोणाच्या, वायूने नाव घरी उगे. गगनाचा अवकाश, गगना आकाशाला सुद्धा अस्तित्व कोणामुळे? परमात्मा स्वरूपामुळे. आणि असो आभास आभास जेणे. या सर्वाचं जो प्रकाशन करत असतो तो आभास हे परमात्मा म्हणतात मीच आहे. किंबहुना पांडवांची आगवाची असे. अर्जुना पार काय सांगावं. याचे यावत वस्तू दिसतात त्या कोणामुळे दिसतात? त्याच्यात कोणाची व्यक्ती आहे? मी आहे म्हणून हे सर्व आहे. यावेळी मी नसेल तर जे तर नाही रे गाव अद्वैत बाबाचं परम घरला मन दाट
हरिदेश आहे, ज्याच्यामध्ये मुंगीलाही सुद्धा काय करता येत नाही, शिरता येत नाही. काय करायचं म्हणून असा परमात्म्याशिवाय एकमेव अद्वितीयम ब्रह्म असं म्हणतात. असं अद्वैत पदार्थ आपल्या वेदांत शास्त्रामध्ये एका परमात्म्याशिवाय दुसरं काहीही नाही असा वेदांताचा काय त्याला अजातवाद म्हणतात. मग दिसते याची संगती, मग माया मानायची, मग संगती काय करायची. जे देखली याची सभे दृष्टा दृष्टा आगवे एकवट कालवे सामरस्याचे. जो ज्या ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार झाल्यानंतर दृश्य द्रष्टा वगैरे सगळं संपून झाले. एकदा जाग आला म्हणजे स्वप्नातली सृष्टी काय होते आहे का काय. म्हणून आणखी जसा ज्या तसाच द्रष्टा दृष्ट यागवे. स्वप्नाला अस्तित्व कुठपर्यंत जोपर्यंत जागृतीतलं ज्ञान होत नाही, त्याप्रमाणे जगताला अस्तित्व कुठपर्यंत जोपर्यंत अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही. आणि एकदा ब्रह्माचं ज्ञान झाल्यानंतर द्रष्टा दृश्य दर्शन वगैरे मावळ वीत विश्वाभास जे देखली याची सभे दृष्टा दृष्ट आगवे सगळे संपूर्ण झाले. एकवट कालवे सामरस्याचे समनाम ब्रह्म. एका ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही असा वेदांताचा काय. मग त्याची होय ज्ञान ज्ञाता हान आणि गमे जे स्नान त्याचे. म्हणजे सर्वाच्या रूपाने कोण दिसतो आपल्याला, परमात्माच दिसतो. अनंत रूपे अनंत वेशे देखी बाप रखमा तत्वदयस्तदात्मानस्तन्यष्टात् गच्छन्ति विद्या विनय संपन्ने ब्रह्मणे करे शुनी च स्वपाके पंडित. जैसे सरळी लेख आणि आखभोवती एक साध्य साधन आधी काय केले. ज्याप्रमाणे बेरीज करण्याकरता मनुष्य बसला, उत्तरामध्ये जसं एकच होत असते, सगळ्या संख्या संपून जात असते, त्याप्रमाणे साध्य साधनाचे एकदा परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर साधनं काय झाली. एकदा भूक गेली म्हणजे जेवण्याची क्रिया काय झाली. कपडा स्वच्छ झाला म्हणजे साबण लावण्याची क्रिया काय झाली. तसं जोपर्यंत ब्रह्मसात्कार झाला की साधनं काय जातात, संपून जातात. साधनाचं क्रिया कुठपर्यंत जोपर्यंत साध्य परत होत नाही तोपर्यंत मनुष्य काय जेवतच राहत असतो का. मग भगवान श्रीकृष्ण काय सांगतच बसले का, नष्टो मग अर्जुन नष्टो बरे लब्धवा तत्प्रसादान शीतोस्मी. मग गीता सांगणं काय पडली, बंद पडले. अर्जुनाची ठाई नसरी द्वैताची बाई हे असो जे हृदय. का म्हणलं असल्या प्रकारचं जे तत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, हे आहे तरी कुठे नाही का. अर्जुनाची ठाई नसरी द्वैताची बाई की ज्याच्या ठिकाणी द्वैताचा प्रवेश होऊ शकत एकमेव परमात्मा आहे, भरला करणार आहे. म्हणलं ते आहे तरी कुठे. म्हणलं दावा आहे, आपण आहे तरी दावा एवढ्यावर काम भागत असते का. परोक्ष ज्ञान झालं काय झालं, पण त्याचं अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे ना. म्हणलं तूच काय आहे. मग सांगितलं, म्हणलं ते आहे तरी कुठं. म्हणजे सर्वांच्या हृदयी सर्वस्यच्या हृदय सन्निविष्णू मत. सर्वांच्या ठिकाणी सामरस्य म्हणजे एकाच्याच ठिकाणी एका सर्वांच्या ठिकाणी आहे काय. त्याच्या हृदयामध्ये नेहमी इथे क्षेत्रम तथा ज्ञानम चोक्तम समासता मद्भक्त येतात विज्ञाय मद्भावायोग. इथे क्षेत्रम पुढे तथा ज्ञानम जे उत्तम समासिता. आम्ही थोडं क्षेत्र सांगितलं, पुढे ज्ञान सांगितलं, पुढे अज्ञान सांगितलं, आणि आता काय सांगितलं. याला जाणून मद्भक्त येतात विज्ञान. माझा जो भक्त आहे तो याला जाणून मद्भावायोग माझ्या स्वरूपाला काय होतो अधिक विचार आहे. त्याचा विचार कधी सांगू.